नमस्कार. नमस्कार, मी नवनीत मांधनी बोलतोय. स्टुडंट्स, पालक मित्र हो आणि जे कोणी आम्हाला इन्स्टा, फेसबुक लाईव्ह बघतायत त्या सगळ्यांचं मी स्वागत करते. मी चित्रा खरे. ॲम्बिशियस क्लासेस प्रस्तुत करिअर मार्गदर्शन आणि करिअर इन कॉमर्स याबद्दल बोलायला आज माझ्यासोबत आहेत ॲम्बिशियस क्लासेसचे प्रोफेसर डॉक्टर नवनीत मांधनी सर, आणि ते आपल्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं देणार आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जी अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कोरोनामुळे, आपण सगळेच जण लॉकडाऊन आहोत आणि अशा परिस्थितीत करिअर तर लॉकडाऊन होता उपयोग नाही, म्हणून करिअर संदर्भात काय डिसिजन घ्यायचे, विशेषतः 10वी ज्यांची झालेली आहे त्यांच्या रिझल्ट नंतर काय परिस्थिती असणार आहे, कुठल्या कॉलेजेसमध्ये करिअर ऑप्शन्स चांगले असणार आहेत आणि त्यांनी काय करिअर चूज करावं, या संभ्रमात आता पालक आणि विद्यार्थी सगळेच जण आहेत. तर त्यासाठीच आपण प्रोफेसर डॉक्टर नवनीत मांधनी सरांकडे जाऊयात. नमस्कार सर. नमस्कार सर, हा सगळा कार्यक्रम आता या लॉकडाऊनच्या फेज मध्ये करण्यामागचा तुमचा मुख्य हेतू काय आहे? ऍक्च्युअल मध्ये आता जून मध्ये रिझल्ट येतील 12वी आणि 10वीचे. प्रोबॅबली यावर्षी रिझल्ट 10-15 दिवस उशिरा लागेल आणि पालकांसमोर 3 महत्वाचे प्रश्न असणार आहेत. सगळ्यात पहिला प्रश्न की करिअर कोणता निवडायचा, त्यानंतर यावर्षी ऑनलाईन ऍडमिशन असणार आहेत का नाही, आणि मग ऑनलाईन ऍडमिशन नसतील तर मग पुढे कसं जायचं, आणि सगळ्यात मोठा प्रश्न आता आपण बघतोय की कोरोना जो आहे मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी फार जास्त भयग्रस्त झालेली आहेत लोक. तर अशा वेळेस जे पूर्ण महाराष्ट्रातून पालक बघतायत, ज्यांना ज्यांच्या मुलांना मुंबईत पुण्यात पाठवायचंय, पुण्यात मेनली पाठवायचंय शिक्षणासाठी, त्यांना आपण काही सोल्युशन देऊ शकतो का, या सगळ्यासाठी आजचा हा कार्यक्रम. अच्छा, तुम्ही आता म्हणलात तसं की शैक्षणिक केंद्र आहे पुणे हे तर, आणि मुंबई सुद्धा, इथे चांगल्या चांगल्या युनिव्हर्सिटीज आणि प्लस त्या अनुषंगाने येणारे अनेक कोर्सेस असतात. तर 10वीचा रिझल्ट आल्यानंतर आता 11वीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश घ्यावा लागणार असं दिसतंय. तर पुण्यामध्ये हा प्रवेश घेताना नेमकी काय प्रोसिजर करावी लागेल? मागच्या वर्षापर्यंत असं असायचं की मुलं जेव्हा 10वीत असायची त्यावेळेसच त्यांचा फॉर्म नंबर 1 भरून घेतला जायचा. त्या फॉर्म नंबर 1 मध्ये त्यांचा 10वीचा सगळा डेटाबेस जो आहे तो महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे जायचा, आणि त्यानंतर जेव्हा रिझल्ट लागायचा त्यावेळेस मुलांना फॉर्म नंबर 2 भरायचा होता. तो मेरिटनुसार तो आहे, आणि मग मुलांना कॉलेज सिलेक्शन करून सगळ्या गोष्टी करून त्यांना ऍडमिशन मिळायचा. आता परिस्थिती अशी आहे की आता त्यांना जो आहे ही प्रोसिजर असेल का नाही इथून प्रश्न आहे. कारण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकार काय करणार आहे आणखी त्या गाईडलाईन्स आलेल्या नाहीयेत. तरी 2च ऑप्शन असणार आहे. आयदर तीच प्रोसिजर कंटिन्यू होईल जी ऑनलाईन ऍडमिशनची मुलं करत होती तीच, त्यात आणखी काहीतरी घरी बसून मुलांना करता येईल त्यावर भर दिला जाईल, किंवा दुसरा एक प्रॉब्लेम असा होऊ शकेल की कॉलेज टू कॉलेज डायरेक्ट ऍडमिशन होतील. तर त्या दोन्ही पर्यायामध्ये पालकांनी कसं करावं त्याबद्दल आपण त्यांना गाईड करणार. ओके, आता तुम्ही जे उत्तर दिलं त्यानुसार की कोरोनामुळे एकंदरीतच सगळ्या सिस्टीम मध्ये खूप फरक पडणार आहे, तर शैक्षणिक वर्षात जो फरक पडणार आहे त्याबद्दल तुम्ही सांगितलं. ऑनलाईन कॉलेज सोबत तुम्ही काय काय वेगळं देऊ शकाल या दृष्टीने? आता खरं पाहिलं तर हा कार्यक्रमच त्या पर्पजसाठी आहे. असं असू शकेल, आपण एक हायपोथेटिकल विचार करूया की समजा कॉलेजेस ऍडमिशन सगळे सुरुवात व्हायला आणि कोरोनापासून जी अनसर्टिनिटी आहे त्यातून बाहेर व्हायला सप्टेंबर महिना उजड आहे, आणि सप्टेंबर नंतर आता पालक जे समजा, मी फक्त पुण्याचं सांगत नाहीये, पुणे सपर्ब आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा पूर्ण भारतात जो विद्यार्थी राहतो ज्याला पुण्यात यायचंय, तर अशा विद्यार्थ्यांसाठी प्रश्न असा असणार आहे की आम्ही 11वीत तर पुण्यात आम्हाला यायचं नाहीये जोपर्यंत सिच्युएशन चेंज होत नाही, किंवा पालक पाठवणार पण नाही, किंवा त्यांची मानसिक तयारी नाही, 1 वर्ष थांबलं तरी चालेल. पण त्याची दुसरी अडचण अशी असणार आहे की हे पालक जर 11वीत इथं ऍडमिशन घेतले नाहीत पुण्यात, तर मग 12वी त्यांना परत पुढच्या वर्षी इथं घेता येणार नाही. म्हणजे 2 वर्ष त्या मुलांना जिथं तो आहे तिथूनच 11वी-12वी करावी लागेल, आणि मग त्यानंतर जे वेगवेगळे करिअर पर्याय सुरुवात होतात त्यामध्ये ती मुलं 2 वर्ष मागे राहतील. तर त्यासाठी आपण एक एवढा चांगला पर्याय घेऊन आलोय सगळ्यांसाठी. आपण काय करणार आहोत, तुम्ही जिथं आहात तिथंच राहा. पुण्यात पण असाल तर घरीच राहा, त्या व्यतिरिक्त तुम्ही महाराष्ट्रात किंवा भारतात कुठेही असाल तिथंच राहा, आणि आम्ही तुमच्या पुण्यातला जो कॉलेज आहे, आपले काही कॉलेजेस ज्यांच्यासोबत जसं आपण सायन्समध्ये कॉलेज आणि क्लासेस एकत्र हे होतात त्यांच्यासोबत आपलं काही बोलणं चालू आहे, चांगल्या दर्जाची कॉलेजेस आहेत. तर ऑनलाईन पद्धत झाली किंवा डायरेक्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं झालं तर तो ऍडमिशन आपण त्यांना करून देऊ.
आणि ते कॉलेजेस पण त्यांना ऑनलाईन शिकवतील जे शिकवायचंय. आणि त्या व्यतिरिक्त आपल्याकडून क्लासकडून त्यांना त्या मुलांना ऑनलाईन दररोज शिकवलं जाईल. आणि हे सगळं करत असताना याची जी फीस किंवा सगळ्या गोष्टी असतील त्या नॉर्मल पेक्षा 40% असतील फक्त. म्हणजे पालकांचा पुण्यात पाठवण्याचा जो खर्च आहे तो वाचेल मुलांचा. पुण्याचा कॉलेज मिळेल, म्हणजे ज्यावेळेस सिच्युएशन नॉर्मल होतील 11वीच्या सेकंड हाफ मध्ये किंवा 12वीला ती मुलं परत पुण्यात येऊन सेटल होतील आणि त्यानंतर त्यांना रेग्युलर क्लासेस रेग्युलर कॉलेज सगळं अटेंड करता येईल. म्हणजे आता ते आपल्या टच मध्ये राहतील ऑनलाईनच्या माध्यमातून कॉलेज आणि माझ्या क्लासच्या माध्यमातून. आणि ज्यावेळेस सिच्युएशन बदलेल त्यावेळेस ही मुलं जी आहेत ती इथं रेग्युलर येऊन अटेंड करू शकतील. म्हणजे पालकांना मुलांना सध्या पुण्यात पाठवायचं नाहीये. त्या व्यतिरिक्त मुलांचा वेळ पण वाया घालायचा. समजा रिझल्ट यायला जुलै आला पण तो आपण क्लासेस 15 जून पासून चालू करतोय. आणि ज्यावेळेस पण रिझल्ट येईल डायरेक्ट आपले जे कॉलेजेस आहेत ज्यांच्यासोबत आपण हे केलंय म्हणजे कंबाईन केलेलं आहे हे क्लासेस त्या कॉलेजमध्ये त्यांना ऍडमिशन मिळेल. आणि मग ऑनलाईन प्रोसिजरने असेल जे सरकारी नियम असतील त्या नियमाने त्यांना त्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळतील. आणि त्यांचा कॉलेज पण पुण्याचा असेल क्लास पण पुण्याचा असेल आणि ते सेफ त्यांच्या घरी राहून सगळं शिकू शकतील. म्हणजे या कोरोनाच्या भीतीपोटी त्यांचं एज्युकेशन थांबू नये हा त्यामागचा पर्पज आहे. शैक्षणिक वर्ष हॅम्पर होऊ नये हा सगळ्यात मुख्य यामागचा उद्देश आहे. आणि तुम्ही तुमच्या घरीच राहून पुण्यातल्या या सगळ्या सेशन्सना हजेरी लावू शकता हे खूप महत्वाचं आहे. अँबिशियस क्लासेस बद्दल सर तुमच्याशी बोलायचं आहे तत्पूर्वी जे कोणी हे लाईव्ह सेशन बघतायत त्या सगळ्यांसाठी पुन्हा एकदा सांगते डॉक्टर नवनीत मानधनी सर यांनी 200 पेक्षा जास्त लाईव्ह सेशन्स घेतलेली आहेत स्टुडंट्सची करिअर कन्सल्टन्सी साठीची. गेल्या काही वर्षांमध्ये 50 टीव्ही शोज आणि रेडिओ प्रोग्राम्स त्यांनी केलेले आहेत आणि 18 वर्षात 40,000 मुलांना गायडन्सचा त्यांचा अनुभव आहे. ते स्वतः PhD इन डेप्रिसिएशन आहेत. प्रोफेसर डॉक्टर नवनीत मानधनी सर अँबिशियस क्लासेस बद्दल पण आता विद्यार्थी आणि पालकांना सांगा जे लाईव्ह सेशन अटेंड केले त्यांनी. एका पेरेंट्सचा युट्यूबवर क्वेश्चन आहे की हा शो इंग्लिश किंवा हिंदी में आहे का? तो आप बिल्कुल बिंदास रहिए, मैं आपके प्रश्न के उत्तर सेशन के बाद हिंदी में भी दूंगा या अभी भी दूंगा. अभी मैं ये बताना चाह रहा हूँ कि लॉकडाउन की वजह से आप और आपका स्टूडेंट पुणे के बाहर है या मुंबई के बाहर है या आप पुणे आना नहीं चाहते, लेकिन उसके कारण आप उसका एजुकेशन पुणे से पोस्टपोन नहीं कर सकते हो. तो उसके लिए हम लोग क्या कर रहे हैं कि पुणे से ही आपका बच्चा घर पे रहकर पुणे का ही कॉलेज ऑनलाइन अटेंड कर पाएगा, पुणे के ही क्लासेस ऑनलाइन अटेंड कर पाएगा. और जब ये सिचुएशन नॉर्मल हो जाएगी दोनों भी चीजें हम आपको प्रोवाइड कर देंगे पुणे में, जिसके कारण पुणे में आने का जो आपका डर बैठा है वो निकल जाएगा. दूसरी चीज सिचुएशन जब नॉर्मल हो जाएगी तो वो यहाँ पे आके करियर कर पाएगा. तो ये दोनों चीजें जो है वो एट अ टाइम होने वाली है. बिलकुल. सर आता आपण आपल्या सगळ्या बाकीच्या श्रोत्यांना आणि प्रेक्षकांना सांगूया जे कोणी कॉल करतात त्यांनाही मी सांगते की या लाईव्ह सेशन नंतर आपण प्रश्नोत्तर घेणार आहोत. तुम्ही तुमचे प्रश्न FB, YouTube आणि इन्स्टा लाईव्ह वरती पोस्ट करू शकता. सगळा सरांच्या प्रश्नोत्तराचा कार्यक्रम असाच कंटिन्यू आपण करणार आहेत विद्यार्थ्यांसोबत सुद्धा. सर अँबिशियस क्लासेस बद्दल की काय एम असणार आहे आणि विद्यार्थ्यांसाठी आपण काय प्रोव्हिजन करतो? एक्चुअल मराठी हिंदी दोनों उत्तर देंगे मैं. एक्चुअल में अभी 12th का सिलेबस बदल चुका है और 11th का सिलेबस पिछले साल बदला था. तो हमने क्या किया है कि वी मेड अ टीम ऑफ 5 टीचर्स जो 5 सब्जेक्ट पढ़ाते हैं और उनके सारे लेक्चर्स हमारे तैयार है 11th के और 12th के. आप इस YouTube चैनल पे जाके देख भी सकते हो, डेमो लेक्चर्स है. और वो लेक्चर जो है पूरे आपको, क्योंकि अगर कोई स्टूडेंट ऐसा भी रह सकता है जिसकी फाइनेंशियल पोजीशन नहीं है वो लेक्चर्स फ्री में भी देख सकता है, पर उसमें थरोली सिलेबस नहीं है, जितना इम्पोर्टेंट है उतना दिया गया है. तो अगर आप आपके घर पे बैठकर हो तो जूम के माध्यम से, गूगल मीट के माध्यम से रोज क्लासेस होंगे और उसके साथ साथ अभी कुरियर चालू हो चुका है तो नोट्स आपके यहाँ पहुंच जाएंगे. एंड एट द सेम टाइम अगर किसी स्टूडेंट के यहाँ नेट का प्रॉब्लम है या वो उस समय नहीं देख पाया तो हर लेक्चर का रिकॉर्डेड फाइल भी उसको मिलेगा. सो हम कोशिश कर रहे हैं कि सिचुएशन बहुत वर्स्ट है पर उसके अंदर हम कुछ सोल्यूशन दे सकते हैं क्या, वो भी बहुत कम अमाउंट में, क्योंकि आप सभी को पता है कि इकॉनॉमी स्लो डाऊन है, पालकांची पण परिस्थिती खराब आहे, परंतु शिक्षण नाही थांबवता येणार. तर अशा परिस्थितीत समजा तुम्ही पुण्यात पाठवत असाल विद्यार्थ्याला 1-1.5 लाख रुपये त्याचा खर्च आहे, त्या कोर्सेसचे वेगवेगळ्या फीस आहे. मी तुम्हाला विश्वास खरं तर मी या प्रोग्रामवर बोलू नये परंतु आम्ही कॉलेजची फीस पण फक्त 10,000 रुपये ठेवलेली आहे आणि क्लासची फीस वर्षभराची 15,000 ठेवली आणि त्यात त्या विद्यार्थ्यांना आपण सगळ्या गोष्टी देणार.
नक्कीच. म्हणजे पालकांच्या आताच्या आर्थिक स्थितीचा पण खूप विचार केला गेला आहे या सगळ्यामध्ये. याबरोबर कॉमर्समध्ये पण इंटिग्रेटेड शिकता येऊ शकतं का? त्याबद्दलही सांगा. इथे एक प्रश्न आलाय की अम्बिशियस कॉमर्स क्लासेस कुठे आहे. हो. आपण फिजिकली जर तुम्हाला अटेंड करायचं असेल तर नवी पेठला आहे, नंतर आपण सिंहगड रोडवर आहोत, पुणे सातारा रोडवर आहोत, हडपसर मध्ये आहे, वारजेमध्ये आहे. तर पुण्यातल्या प्रत्येक ठिकाणी जिथं तुम्हाला शक्य आहे तिथं तुम्ही कोणत्याही ब्रांचला अटेंड करू शकता. नाव इंटिग्रेटेड. मेन प्रश्न मुलांचा हाच असणार आहे की सर आम्हाला क्लासच्या अगोदर पहिला प्रश्न कॉलेजशी रिलेटेड आहे की लाईक कॉलेज आमचा काय होईल. सो आम्ही काय केलेलं आहे की पुण्यात या जे चांगले कॉलेजेस आहेत, जे म्हणजे ज्यांना वाटतं की मुलांचं आपण काहीतरी हे करावं, अशा कॉलेजच्या जे मेन म्हणजे प्रिन्सिपल्स वगैरे त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे. आणि त्यांना पण विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम येणार आहे की विद्यार्थी बाहेर गावचे त्यांना कसे अप्रोच करतील, किंवा ऑनलाईन झालं तर ऍडमिशन होता होता ऑक्टोबर वगैरे होणार नाही का. सो इन दॅट केस वी हॅव टाय अप विथ द कॉलेजेस. that college will take care of your admission and they also going to provide online coaching. म्हणजे कॉलेज मधून पण ऑनलाईन टीचिंग होणार आहे. आणि त्या ऍडमिशन्स पण म्हणजे कॉलेजची फीस आज बघितली तर 25 ते 50 हजार असते. मी कॉलेजला रिक्वेस्ट केली आहे की आम्ही तुम्हाला मॉक मध्ये ऍडमिशन देऊ, तर त्यांनी पण ती फीस फक्त 10,000 रुपये ठेवलेली आहे कॉलेजने पण. सो इंटिग्रेटेड कॉलेज असेल आणि क्लास असेल त्यासोबत. अच्छा, इंटिग्रेटेड कॉलेजचा आपण आन्सर देताना सर प्रश्न असेही येत आहेत की कुठले कॉलेजेस यामध्ये इन्क्लूड असतील, आणि मग सीबीएसई स्टुडंटसाठी पण तुम्ही काय सांगाल? व्हेरी गुड. हा प्रश्न ऍक्च्युअली फार चांगला है. फर्स्ट ऑफ ऑल आफ्टर 10 बहुत से स्टूडेंट ऐसे पूछते हैं कि सर हम सीबीएसई या आईसीएसई से 10th किया है, अब हम महाराष्ट्र बोर्ड में जाए या फिर हम क्या कि सीबीएसई कंटिन्यू करें. बहुत फ्रैंकली मैं आपको बोलता हूँ कि कॉमर्स के जितने भी करियर के बारे में हम इसके बाद डिस्कस करने वाले हैं, सीए, सीएस, सीएमए वगैरह, एमबीए और लॉ, उसके लिए ऐसा कोई रूल नहीं होता है कि आप किस कॉलेज किस टाइप से बोर्ड से आप 11th-12th हो. पर मेरा अनुभव मैं आपको बोलता हूँ, जितना इजी और जितनी अवेलेबिलिटी और जितने ऑप्शन आपको एचएससी बोर्ड महाराष्ट्र बोर्ड में है उतने सीबीएसई और आईसीएसई में नहीं है. उसके मैं गलत है ऐसे नहीं बोल रहा हूँ, पर उसके 3 नुकसान है. एक तो सीबीएसई और आईसीएसई के कॉलेजेस लिमिटेड है कॉमर्स के लिए. दूसरी चीज ऐसे कि जब वो स्टूडेंट वो कॉलेज में लगाता है तो उसको कॉलेज के 6-7 घंटे, फिर उसके बाद उसके क्लासेस अवेलेबल कम है, उसमें 3-4 घंटा हम भी लेते हैं, पर एक्चुअली आपका उसमें भी टाइम जाएगा. यस. और अगर आप करियर प्लान करते हो 11 से, जो मैं आगे बोलने वाला हूँ, सीए, सीएस, सीएमए, उसके लिए टाइम ही नहीं मिलेगा. So my simple suggestion to the parent is, if you want to go to CBSE college for 11th-12th, आप जाइए. पर मेरा आपसे यही अनुरोध है कि अगर महाराष्ट्र बोर्ड के अभी सिलेबस बहुत अच्छा हुआ है महाराष्ट्र बोर्ड का, उसके फायदे ऐसे कि आपको कोई भी एजुकेशन करना है तो उसका टाइम आप 11 से स्टार्ट कर दो तो आपको टाइम दे पाओगे. सर, आपण आपल्या प्रश्नांकडे येऊयात. पुन्हा आपण प्रेक्षकांचे प्रश्न घेणारच आहोत. आपल्या कोर्सची मग महाविद्यालय प्रोसिजर कशी असेल आणि एसीसी म्हणजे अम्बिशियस क्लासेस त्यासाठी काय मदत करेल? ऍक्च्युअल मध्ये ज्या दिवशी पण 10वीचा निकाल येणार आहे त्यानंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंट डिक्लेअर करेल की यावर्षी ऍडमिशन कसे होणार आहेत. आयदर इट कॅन बी ऑनलाईन और इट कॅन बी कॉलेज टू कॉलेज. जर ऑनलाईन असेल तर आम्ही त्यावेळेस तुम्हाला त्या कॉलेजेसची नावं सांगू. कॉलेजेस पण चांगली आहेत आणि त्या कॉलेज त्या नियमानुसार सरकारी नियम जेवढे आहेत ते फॉलो करून त्यांना त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल. आणि जर समजा गव्हर्नमेंटने असा निर्णय घेतला की कॉलेज टू कॉलेज ऍडमिशन द्यायचंय, मग तर काही प्रश्नच नाही. अशा आपण दोन्ही गोष्टी करून त्यांना देणार आहोत. गव्हर्नमेंट रिस्ट्रिक्शन असल्यामुळे मी कॉलेजेसची नावं तुम्हाला सोशली सांगू शकत नाही. फक्त एवढं सांगेल की तुम्हाला क्वालिटी एज्युकेशन विथ मिनिमम प्राइस नक्की मिळेल. पण मला वाटतं गव्हर्नमेंट सुद्धा या गोष्टीचा नक्की विचार करेल, कॉलेजेस कशी द्यायची. या पुढे जाऊन मला असं विचारायचं की कॉमर्स साठी आपण करिअर मार्गदर्शन करतोय, तर या सगळ्या सिच्युएशन मध्ये कॉमर्स मध्ये काय यावं, तुमचं काय मत आहे? एक गोष्ट लक्षात घ्या की इट इज या कोरोनामुळे फक्त शिक्षण नाही, असा कोणता क्षेत्र राहिलेलं नाहीये की ज्यामध्ये मुलांना त्रास झालेला नाही किंवा पालकांना. म्हणजे देर इज टोटली इकॉनॉमिक स्लो डाऊन, राईट. सो इफ यू वॉन्ट टू कवर इन टू दैट यू शुड टेक, म्हणजे तुम्हाला आपको ऐसा एजुकेशन देना पड़ेगा जो आपको जॉब दे सके या आप खुद का व्यवसाय स्टार्ट कर सके. दूसरी चीज, उसमें कभी रिसेशन ना हो. और तीसरी इंपॉर्टेंट चीज कि पेरेंट के जेब को वो परवड़ना चाहिए, मीन्स इट शुड बी इकोनॉमिकल. तो अगर ये तीनों चीजों का अगर आपको आंसर चाहिए, मुझे आप बताइए कोरोना के बाद टैक्सेस बंद होंगे क्या? नहीं. कोरोना के बाद बिजनेस बंद होगा क्या? नहीं. लीगल कायदे बदल जाएंगे क्या कि कंपनी लॉ, इनकम टैक्स वगैरह कुछ भी नहीं तो वो चलने वाला है. ये सब हैंडल करने वाला ह्यूमन रिसोर्स कहाँ से आता है? कॉमर्स से. तो आज अगर आप, मैं कोई फील्ड गलत है इस बारे में बोलने के लिए यहाँ नहीं बैठा हूँ, पर इंजीनियरिंग हो, मेडिकल हो या बाकी बीएससी वगैरह हो,
इसमें नौकरी और इसमें जो खर्चा होने लगा, इंजीनियरिंग का बच्चा इंजीनियरिंग पास होते होते खाली 11th-12th का क्लास और इंजीनियरिंग करते करते उसको 7 साल लग जाते हैं, जिसका खर्चा कम से कम 15-20 लाख होता है। आज कॉमर्स में 1 से 1.5 लाख रुपए में आप सीए, सीएस, सीएमए जैसे कोई भी कोर्स कंप्लीट कर सकते हो और उसके साथ साथ ये सारे कोर्स रिसेशन प्रूफ है, तो इसलिए यू शुड गो फॉर कॉमर्स। बिल्कुल। एस मेनन जिन्होंने प्रश्न पूछा था कि आप हिंदी में इसका डिस्क्रिप्शन दीजिए, तो सर ने आन्सर दिया। जे श्रोते मराठीतून प्रेक्षक जे बघतायत त्यांच्यासाठी मी पुन्हा एकदा सांगते की कॉमर्सला खूप जास्त प्रमाणात करिअरसाठी ऑपॉर्च्युनिटीज असू शकतील इथून पुढच्या काळामध्ये, कारण कोरोनामुळे आपल्याला ब्रेक लागला असला तरी आपण थांबणार नक्कीच नाही आहोत आणि यानंतर जे रिसोर्सेस ओपन होतील त्यामध्ये कॉमर्सला सगळ्यात जास्त ओपनिंग्स राहतील, जर तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे। तर या सगळ्या आर्थिक मंदीमध्ये कॉमर्सची ही सगळी जी काय कंडिशन आहे ती आणि मग येणाऱ्या वेगवेगळ्या करिअरच्या संधी, मग सीए, सीएस या बाबतीतल्या, त्याबद्दलही सांगा। सबसे पहले आज हम प्रोग्राम इसलिए ले रहे हैं कि आपको आपके बच्चों का टाइम वेस्ट, मुलांचा वेळ वाया नाही घालायचा आपल्याला। इनफॅक्ट आजच्या कार्यक्रमानंतर पण तुमचा मुलगा कॉमर्ससाठी तयारी सुरू करू शकतो। कैसे तैयारी शुरुआत करेगा? आप मेरा यूट्यूब चैनल देख रहे हो, उसमें पहला ही 11th का वीडियो डाल के रखा है, इंट्रोडक्शन ऑफ बुक कीपिंग एंड अकाउंटेंसी। सो ऐसे बहुत सारे वीडियो है, वो देख के उसको कॉमर्स के प्रति इंटरेस्ट क्रिएट हो जाएगा। दूसरी इंपॉर्टेंट चीज ऐसी है कि अगर आप कॉमर्स के सबसे 3 अपेक्स करियर समझे जाते हैं, सीए, सीएस और सीएमए, और ये तीनों करियर के बारे में ऐसा होता है कि ये तीनों करियर में दोस्तों कि आपको जो है उसकी शुरुआत 11 से करनी पड़ती है। 11 के 3 महीने निकल जाए, दिवाली तक बेसिक आप सब्जेक्ट समझ लो, और एक बार वो सब्जेक्ट होते ही आपको, अगर आपका थियोरेटिकल नॉलेज बहुत अच्छा है, आपको एसपी, ओसीएम सब्जेक्ट अच्छे लग रहे हैं, यू कैन थिंक ऑफ कंपनी सेक्रेटरी, सीएस कोर्स। आपका अगर थियोरेटिकल सब्जेक्ट अच्छा है और अकाउंट मैथ्स भी आपको अच्छा लग रहा है, 10th में ओवरऑल 60-65% के ऊपर है, यू कैन थिंक ऑफ सीए कोर्स। एंड देन अगर आपको थोड़ा सा एवरेज चाहिए, सीए के बारे में ऐसी निगेटिविटी है कि रिजल्ट कम आता है या टफ है, तो अगर आपके पास सिचुएशन है, इन दैट केस यू कैन गो फॉर सीएमए। ये तीनों कोर्स की 3 स्पेशलिटी है। सबसे पहले इनके लिए किसी भी कॉलेज, किसी भी यूनिवर्सिटी में एडमिशन नहीं लेना पड़ता है, ये आप साइड बाय साइड 11 से कर सकते हो। दूसरी इंपॉर्टेंट चीज, आप ग्रेजुएट करते करते 11 से ग्रेजुएट तक ये कोर्स हो जाएंगे। इस कोर्स में कोई भी रिजर्वेशन नहीं है, न कास्ट बेस्ड, न जेंडर बेस्ड, न इनकम बेस्ड, न एज बेस्ड। एंड सबसे इंपॉर्टेंट, ऑल दिस 3 कोर्सेस आर द रिसेशन प्रूफ, यानी इसमें जो है कभी ऐसा देखा नहीं गया है कि कोई सीए बन गया है और उसके पास काम नहीं है, क्योंकि जितने गवर्नमेंट लॉ स्टिक करेगी, मीन्स मैं सही मायने में बोलूं कि मुझे बाकी का सब पता नहीं, सही मायने में अच्छे दिन सिर्फ कॉमर्स के लिए आए हैं। द रीजन इज बिकॉज ऑफ द लॉ, वॉट एवर गवर्नमेंट इज मेकिंग डे बाय डे, डिमोनेटाइजेशन हो गया, डिजिटल इंडिया हो गया, तो इसके बाद जो है ये सबसे ज्यादा ये है। इसमें आया क्वेश्चन स्कीम फॉर, ओके। एंड देन सेकंड इज व्हाट, कि ये कोर्सेज के जो ये होते हैं स्टेप्स आपको यूट्यूब पे वगैरह गूगल पे मिल जाएंगे, लेकिन मोटा मोटी ऐसे होता है कि आपकी जैसे ही 12वीं की एग्जाम खत्म होती है, आपको इसकी एग्जाम देनी होती है, जिसको हम फाउंडेशन बोलते हैं। फाउंडेशन होने के बाद आपका नेक्स्ट स्टेज आता है इंटरमीडिएट, एंड देन होता है फाइनल। इन जनरल ग्रेजुएशन के बाद सीए होने के लिए 4-4.5 साल, सीएस और सीएमए होने के लिए 3 साल लगते हैं। ये कोर्स की स्पेशलिटी ऐसी है कि इसके लिए आपको कहीं पे भी एडमिशन यूनिवर्सिटी में लेना नहीं है। इसकी फीस 8 से 10,000 रुपए रजिस्ट्रेशन की होती है। क्लास आप लगाओ ऑनलाइन या खुद का खुद पढ़ाई करो तो भी चलेगा, मैं उसके लिए फोर्स नहीं करूंगा, पर आपको उसके भी क्लास हमारे पास से ऑनलाइन मिल जाएंगे। और सबसे अच्छी बात ऐसी है कि आप ग्रेजुएट साइड बाय साइड कंप्लीट करो और उसके साथ ये तीनों कोर्सेज करो। और इन तीनों इंस्टीट्यूट का रेपुटेशन इतना ज्यादा है, द वैकेंसीज आर नॉट ओनली अवेलेबल इन इंडिया, इंडिया के बाहर भी इसको बहुत ज्यादा स्कोप है। मींस एशियन कंट्रीज जितने भी है उन्होंने भी इन डिग्री को रिकॉग्निशन दिया है। इनफैक्ट सीए का कोर्स तो इवन यूएस के सीपीए से भी ज्यादा अच्छा समझा जाता है। अच्छा सर, आता बरेच विद्यार्थी असं आपल्याला म्हणतायत की जरा मराठीतून एक्सप्लेन करा हे सगळं। याबरोबरच जे आणखीन 2 ऑप्शन्स आहेत, म्हणजे लॉ एंट्रन्स असेल किंवा बीबीए एंट्रन्स, याबद्दल सुद्धा सांगा। हा, ऍक्च्युअल मध्ये आता एक नवीन फार मोठा चेंज झालेला आहे मित्रांनो। आपण बऱ्याचशा वेळेस एमबीए नंतर जे आहे ते आयएम्स वगैरेचं असं स्वप्न बघायची मुलं आणि ते ग्रॅज्युएट झाल्यानंतर, परंतु आता एवढं चांगलं झालेलं आहे की इव्हन तुम्ही 12वी नंतर पण आयएम्स मधून इंटिग्रेटेड बीबीए
आणि MBA करू शकता. BBAच्या चांगल्या कॉलेजमध्ये पण पुण्यात जर ऍडमिशन पाहिजे असेल तर त्याच्या एंट्रन्स मध्ये जसं सिम्बायोसिस असेल, BMCC असेल, MIT असेल, या कॉलेजेसमध्ये जर तुम्हाला ऍडमिशन पाहिजे असेल तर तुम्हाला त्याची एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. त्याची तयारी पण आपण 11वी आणि 12वी पासून करून घेतो. ऍट द सेम टाइम जर तुम्हाला लॉ मध्ये करिअर करायचं असेल तर त्याची पण एंट्रन्स आहे. आता ही बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहित नाही. त्याची पण तयारी आपण 11वी आणि 12वी पासून करून घेतो. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की एक साधा एक्झाम्पल आहे की मोदी पंतप्रधान अचानक 2014 मध्ये झाले नाहीत. त्यांनी त्याची तयारी 2000 पासून केली होती. तुमच्या आयुष्यात तुम्ही अचानक ग्रॅज्युएट झाल्यानंतर नोकरी किंवा मोठा करिअर मिळणार नाही. तुम्ही आणि तुमच्या पाल्याने करिअरची तयारी आतापासून करायला पाहिजे. मी तुम्हाला टेन्शन मध्ये टाकत नाहीये, परंतु प्लॅनिंगने जर तुम्ही पुढे गेलात, तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग जमेल, करिअर प्लॅनिंग जमेल. टॅलेंट बऱ्याचशा जणांकडे असतो, परंतु कोणी गाईड न केल्यामुळे आज हा प्रोग्राम जेवढे जण म्हणतात त्याला त्यांच्यापैकी बऱ्याचशा जणांना अर्थ कळाला असेल की आयएम्स मधून MBA करण्यासाठी 12वी नंतर पण करता येतं. लॉ साठी एंट्रन्स तयार झाली आहे. भारतातले सगळ्यात बेस्ट 2 कॉलेज पुण्यात आहेत, हे लोकांना माहिती नाहीये. त्यासाठी हा कार्यक्रम आहे. म्हणजे तुम्ही सगळी तयारी आता आणि आता 11वी पासून करायला पाहिजे. कोरोना या सगळ्या गोष्टी चालत राहतील, परंतु ते क्षणभर आहेत, पण तुमचं करिअर आयुष्यभराचं आहे आणि त्याची प्लॅनिंग तुम्ही आता सुरुवात करायलाच पाहिजे. ह्या प्लॅनिंगमुळेच बरेचसे प्रश्न येत आहेत. सर जयेश भोईर यांनी प्रश्न विचारलाय की 11वीत असताना IIM ची तयारी करू शकतो का? यस 100%. IIMS मध्ये तुम्हाला एंट्री 2 लेवलवर मिळते. एक म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर कॅटची एक्झाम देऊन IIMS मध्ये एंट्री मिळते. तिथं कॉम्पिटिशन फार आहे, पण त्याचा एक शॉर्टकट असा आहे मित्रांनो, बेस्ट वे, की तुम्ही काय करायला पाहिजे की आता 11वी पासून 12वी नंतर एक IIMS मध्ये परीक्षा येते. ती परीक्षासाठी तयारी तुम्ही आता करायला पाहिजे. नॉर्मल स्कॉलरशिपचा जसा सिलेबस असतो, मॅथ्स आहे, त्यात लॉजिकल रिझनिंग आहे, GK आणि इंग्लिश आहे, आणि त्याची तयारी आता करून तुम्ही डायरेक्टली 12वी नंतर इंटिग्रेटेड BBA साठी एक्झाम देऊ शकता IIMSच्या, अँड देन यू कॅन डू IIMS मधून MBA करता येतं. सर विद्यार्थी आता घरी आहेत, अजून कॉलेजेस सुरू व्हायला वेळ आहे, तर तुम्ही सांगताय त्याप्रमाणे एकतर त्यांनी मानसिक म्हणजे मेंटली प्रिपेअर करायला हवंय स्वतःला, याबरोबर आणखीन काय तयारी करायला हवी आहे? ऑनलाईन सेशन्सला त्यांना सामोरं जायचंय आणि हे सगळं ऑनलाईन अटेंड करायचंय. आता जर जी लहान मुलं आहेत 5वी ते 10वी पर्यंतची, ती जनरेशन ऑलरेडी हॅबिच्युअल झालेली ऑनलाईन लर्निंगला, कारण त्यांना शाळेत कॉलेजेसमध्ये सगळ्या गोष्टी आहेत. बट द प्रॉब्लेम इज आता जी मुलं 11वीत आहेत ते तेवढी हॅबिच्युअल नाही आहेत. मी इव्हन आता पण 12वीचे जे सगळे हे घेतोय, माझे जे काही सेशन्स घेतोय ऑनलाईन, माझे क्लासेस सुरू झाले आहेत 12वीचे. दररोज मी 250 मुलांच्या 3-4 बॅचेस घेतोय. तर सुरुवातीला 3-4 दिवस आम्हाला त्रास झाला. मुलांना मी समोर नाहीये किंवा ते मला दिसत नाहीये, पण तो लॅटर ऑन एवढा चांगला आता कोपअप झाला, यू वोंट बिलीव्ह. जवळजवळ 40% सिलेबस संपायला आलाय, अँड विदाऊट अ सिंगल म्हणजे त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची कंप्लेंट नाहीये. आणि आपण काय करतो, ऑनलाईन म्हणजे प्युअरली ऑनलाईन जात नाहीये. आपण सगळ्यात पहिले 1 to 1 फेस टू फेस ऑनलाईन लेक्चर होतील. तो लेक्चर झाल्यानंतर आपण डाऊट क्लिअर सेशन ठेवलेला आहे, ज्यामध्ये मुलं आपल्याला व्हॉट्सअपवर कॉल करून डायरेक्टली फोन करून विचारू शकतात. आणि एखाद्याचा लेक्चर मिस झाला तर तो सेम लेक्चर युट्यूबवर पण आहे. सो दिस 3 फॅसिलिटी वी आर गिव्हिंग, आणि त्याला नोट्स ऑलरेडी त्याच्या घरी पोहोचलेले असतील लॉकडाऊन नंतर. तर एव्हरीथिंग इज अवेलेबल ॲट डोअर स्टेप. पालकांना आणि मुलांना घराच्या बाहेर निघायचंच नाहीये. टोटल स्टडी ती त्याच्या घरी होईल. आणि यासाठी ॲम्बिशियस क्लासेसच्या नवी पेठच्या मुख्य कार्यालयाला तुम्ही भेट देऊ शकता. तुम्हाला YouTube वरती आणि Facebook वरती आमचा ऍड्रेस आणि फोन नंबर पण मिळतील. सर आपल्याला प्रतीक्षाने हा प्रश्न विचारलेला आहे की CA करताना साइड बाय साइड BCom केलेलं चांगलं का BBA? ओके, ऍक्च्युअल मध्ये हा प्रश्न बरेचसे विद्यार्थी विचारतात. कॉम्बिनेशन समजून घ्या सगळ्यात पहिले. BCom मधले काही सब्जेक्ट तुम्हाला CA मध्ये मिळतील, परंतु BBA मध्ये जर तुम्ही BBA करत असाल तर BBA इटसेल्फ इज अ स्पेशलाइज कोर्स. त्यामध्ये वेळ द्यावा लागतो. मग तुम्ही CA ला प्रॉपर वेळ नाही देऊ शकणार आणि त्या केसमध्ये तुमचा रिझल्ट डाऊन होऊ शकतो. सो माय सजेशन इज, तुम्ही जर CA, CS, CMA काही करत असाल तर त्यासोबत BCom केलेलं जास्त बरं रादर दॅन BBA. हा, LLB करता करता CS करतात मुलं, तो एक चांगला कॉम्बिनेशन आहे. आणि इव्हन तुम्हाला ऐकून हे वाटेल की इंजिनिअरिंग करताना लोक CMA करतात. सो माय आन्सर टू यू इज, डोंट डू BBA विथ CA बिकॉज टाइमच नाही होणार आणि रिझल्ट नाही येऊ शकेल त्यानुसार. यू शुड गो फॉर BCom अँड CA. दॅट इज फार बेटर. अच्छा सर, CA, CS आणि CMA बद्दल आपण मगाशी पण बोललो होतो, पण अजून एकदा सांगा. असा रायकर यांचा प्रश्न आहे. ओके रायकर साहेब, ऍक्च्युअल मध्ये काही की CA, CS, CMA या तिन्ही डिग्रीज किंवा सर्टिफिकेशन कोर्स सेंट्रल गव्हर्नमेंट कडून रन केले जातात.
आणि या रन करत असताना तुम्हाला त्यासाठी रजिस्ट्रेशन ऑनलाईन गव्हर्नमेंटकडे करावं लागतं. या तिघांच्या परीक्षा 12वी नंतर असतात. 12वी मधले 3 विषय मॅथ्स, अकाउंट्स आणि इकॉनॉमिक्स हे तुमचे चांगले असणं गरजेचं आहे. आणि या तिघांचा 11वी पासून अभ्यास करताना सीए, सीएमए चा अभ्यास करायला पाहिजे. 12वी होताच 6 महिन्यानंतर याची परीक्षा राहील. त्याला पहिला टप्पा म्हणतो फाउंडेशन, त्याच्या 2 वर्षानंतर इंटरमिजिएट आणि 2 वर्षानंतर फायनल. आणि साइड बाय साइड ग्रॅज्युएशन करायचं. त्याला कोणताही कॉलेज, युनिव्हर्सिटी नसतो, ऑनलाईन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असतो, तो पण आपण करून देतो. आणखी आपल्याला जास्त डिटेल माहिती असेल या सेशन नंतर पण तुम्ही कॉल केला तर आम्ही नक्की सांगू. तर ऋषिकेश चव्हाण यांनी पुढचा प्रश्न आपल्याला विचारला की बँक पोस्ट बद्दल सांगा. ओके, ऍक्च्युअल मध्ये काय होतं की बँकिंग मध्ये करिअर करायचं असे मुलं ढोबळ मानाने विचारतात आणि त्यांना आता प्रश्नच कळत नाही. सगळ्यात पहिला हा गैरसमज काढून टाका की बीकॉम बँकिंग मध्ये केलं तर बँकेत नोकरी लागतं. हा सगळ्यात मोठा गैरसमज. तुम्हाला जर बँकेत जायचं असेल तर 2 वेने जावं लागतं. पहिला, जर तुम्हाला नॅशनलाइज बँकेत जर जॉब करायचा असेल तर तुम्हाला पीओ किंवा क्लरिकल ग्रेडच्या परीक्षा द्यायच्या असतात. क्लरिकल ग्रेडची इलिजिबिलिटी 12वी जरी असेल तरी परीक्षा ग्रॅज्युएशन नंतरच असते आणि पीओची पण ग्रॅज्युएशन नंतर असते. मोर ऑर लेस यांचा सिलेबस सीईटी, कॅट स्कॉलरशिपचा ऍडव्हान्स सिलेबस असतो समजा. पण तुम्हाला जर प्रायव्हेट बँकांमध्ये नोकरी करायची असेल तर अशी कोणतीही परीक्षा नसते. त्यासाठी तुम्ही एमबीए फायनान्स केलेला असेल तर तुम्हाला जास्त स्कोप आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर का तुम्हाला सहकारी बँकेत वगैरे नोकरी करायची असेल साधारणपणे तर त्यासाठी जीडीसीए नावाची एक महाराष्ट्र गव्हर्नमेंटची परीक्षा असते, ती पास होणं गरजेचं आहे. अच्छा, याबरोबरच सर बरेच जण आपल्याला असं विचारतात की होम नोट्स मिळतील का? म्हणजे 100%. तुम्ही जरी माझा क्लास लावला नाही ऑनलाईन, तुम्ही जरी ऑनलाईन कॉलेज मी सांगतोय तिथं प्रवेश नाही घेतला तरी माझे नोट्स तुम्हाला घरपोच मिळतील. जे काही त्याचे, आणि ते पण चार्जेस असे काही एमआरपी वगैरे नाही. जेवढे प्रिंटिंग चार्जेस आहेत तेवढेच तुमच्याकडून घेऊन ते नोट्स तुमच्या घरी पोहोचतील. कैलाश यांनी प्रश्न विचारलाय सर की IAS बनायचं असेल तर कॉमर्स मध्ये काय करता येईल? कॉमर्स मध्ये साध्यात साध्या कॉलेजमधून बीकॉम करायला पाहिजे. 11वी पासूनच पुण्यासारख्या ठिकाणी किंवा बऱ्याचशा ठिकाणी इंटिग्रेटेड कोर्सेस चालू आहेत. तयारी तुम्ही 11वी पासून सुरुवात करा. म्हणजे ऍटलीस्ट बेसिक म्हणजे स्टार्ट रिडिंग 5-6 न्यूजपेपर फ्रॉम टुडे इटसेल्फ. आणि तुम्हाला मग कॉमर्स मधले पण स्पेशलाइज सब्जेक्ट घेऊन, ऑडिट वगैरे घेऊन, बुककीपिंग आणि ऑडिट किंवा टॅक्सेशन हा घेऊन युपीएससी एक्झाम स्पेशलायझेशन देता येते आणि त्याच्यातून पण तुम्ही IAS, IPS ज्या सगळ्या एक्झाम्स आहेत त्या देता येतात रादर दॅन टेक्निकल. एमपीएससी असेल, युपीएससी दोन्ही पण एक्झाम कॉमर्स मधून देता येतात. संगीता गोंधराव यांनी प्रश्न विचारलाय की इन्व्हेस्टमेंट बँकिंग मधल्या काय संधी असतील इथून पुढे करिअरच्या? आता सध्याच्या कंडिशन मध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, आता जर विद्यार्थी 11वीत असेल तर आपण आजचं विचारू नये, 5 वर्षानंतरचा प्रश्न विचारायला पाहिजे. बरोबर आहे. आजच्या गोष्टीला तुम्ही इन्व्हेस्टमेंट बँकिंगला काय स्कोप आहे म्हणजे तर मी म्हणणार सिच्युएशन खराब आहे. बट ऍट द सेम टाइम इफ यू आर टॉकिंग आफ्टर 5 years डेफिनेटली फार चांगलं असेल. आणि ज्या हिशोबाने कोरोनाचे काही पॉझिटिव्ह इम्पॅक्ट येत आहेत इकॉनॉमीवर किंवा आपण आत्मनिर्भर वगैरे आपण हा प्रयत्न करतोय, इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशनचा आपण बोलतोय, तर त्या हिशोबाने लोकांची जशी इन्कम कॅटेगरी वाढेल आफ्टर 2 years 3 years तर डेफिनेटली त्याला फार चांगला स्कोप आहे. त्याचा मार्ग तुम्ही एमबीए थ्रू जाऊ शकता किंवा शेअर मार्केटच्या काही एक्झाम्स देऊन पण तुम्ही पुढे जाऊ शकता. अच्छा, सर बऱ्याच जणांचं आपल्याला हे होतं की नेमकं नवीन शैक्षणिक वर्ष सुरू कधी होणार आहे? अवधूत यांनी प्रश्न विचारला. इन्स्टा लाईव्ह वर पण बरेच जण प्रश्न विचारतात आणि मग त्याबद्दल अजून थोडं कन्फ्युजन असल्यामुळे नक्की डिसिजन कसा घ्यायचा, मला वाटतं आपण सुरुवातीला याबद्दल बोललोच होतो. परत एकदा आपण फार चांगला प्रश्न आहे आणि काळजीचा प्रश्न आहे तुमच्या सगळ्यांचा. मला नाही वाटत की सप्टेंबरच्या अगोदर जरी म्हणजे सगळ्या गोष्टी ओपन होत असतील तर शाळामध्ये असेल, कॉलेजमध्ये असेल तर हा गॅदरिंगचा काम आहे, म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट काही जास्त. आणि ते बघताना सरकार हा नक्कीच निर्णय घेईल की जोपर्यंत सिच्युएशन सामान्य होणार नाही तोपर्यंत ऍट द मोस्ट सुरू होतील, पण तो ऑनलाईन कॉलेजेस आणि क्लासेस चालतील. प्रोबॅबली सप्टेंबर 15 नंतर चान्सेस आहेत. अगेन इट डिपेंड्स की सगळ्या अनसर्टेनिटी मध्ये आहे, परंतु सध्याची सिच्युएशन बघून तरी वाटतंय की सप्टेंबर पर्यंत होईल. पण 10वीचा निकाल आल्यानंतर ऍटलीस्ट प्रोसिजर चालू होऊन जाईल ऍडमिशनची, वेदर इट्स ऑनलाईन ऍडमिशन किंवा 1-to-1 कॉलेज ऍडमिशन. अच्छा सर, उज्ज्वला रोकडे यांनी आपल्याला मेसेज केला होता तिने की 3 व्हिडिओज मी 11वी आतापर्यंत बघितले, हा 4था व्हिडिओ बघते आणि खूप छान गाईडलाईन्स तिथे मिळत आहेत. थँक्यू उज्ज्वला या मेसेज बद्दल. आणखीन एक महत्वाचा प्रश्न सर असा विचारला जातो, बीबीए आणि एमबीए यामधल्या करिअरच्या संधी याबद्दल तुम्ही सांगा. खरं सांगायचं झालं तर बीबीए हा कोर्स फार चांगला आहे. म्हणजे बीकॉम मध्ये ज्या गोष्टी नाहीये त्या बीबीए मध्ये आहेत, परंतु तिथं मुलं चुकतात थोडेसे. बीबीए चांगल्या कॉलेजमधून केला तरच चांगला आहे.
मी उलट मुलांना असं सजेस्ट करतो की तुम्ही बीकॉम करा. बीकॉम करताना तुम्ही सीईटी आणि कॅटची 3 वर्ष दिवस रात्र तयारी करा आणि ज्यावेळेस तुमचा बीकॉम पास व्हाल तेव्हा सीईटी आणि कॅटचा जेवढा चांगला स्कोर येईल त्या बेसिसवर तुम्हाला एमबीएचा एक चांगला कॉलेज मिळेल आणि त्या कॉलेजवरून तुम्हाला नोकरी मिळणार आहे, बीबीए वरून मिळणार नाहीये. सो प्लीज तुमचा जो काही पार्ट आहे म्हणजे बीबीए आणि एमबीए, बीबीए इज गुड बट इफ यू आर डुईंग फ्रॉम गुड कॉलेज. अदरवाईज नावाला बीबीए करायचं असेल तर त्यापेक्षा बीकॉम करा, पैसे वाया घालू नका. परंतु हे 3 वर्ष वाया घालायचे नाहीये. त्यामध्ये तुम्हाला सीईटी आणि कॅटची तयारी करायची आहे. त्याचा दुसरा फायदा असा पण होईल की तो सेम सिलेबस बँक पीओ एक्झामला पण आहे. गव्हर्नमेंटच्या जेवढ्या क्लास 3 क्लास 4 एक्झामचा सिलेबस सिमिलर असतो त्या पण तुम्ही देऊ शकता. तर अमृता यांनी प्रश्न विचारलाय, अमृता हर्डीकर, की कॉमर्सला कितपत स्कोप आहे. पालकांचा प्रश्न आहे पुन्हा एकदा, याबद्दलही आपण बोललोय खरं तर, पण त्यांचं असं म्हणणं आहे की पुन्हा एकदा सांगा, माझ्या मुलाला जर कॉमर्स साईडला इंटरेस्ट असेल तर आता त्याला जाऊ दे का या सगळ्या सिच्युएशन मध्ये? ऍक्च्युअल मध्ये या सिच्युएशन मध्ये सगळ्यात बेस्ट पर्याय कॉमर्स आहे. कारण तुम्ही सायन्स मध्ये जाल, आज 11वी 12वी तुम्ही जर इंजिनिअरिंग किंवा कोणत्याही मेडिकलच्या कोर्सच्या बाबतीत 1.5 ते 2 लाख रुपये क्लासमध्ये खर्च होतील. त्यानंतर तो पास झाल्यानंतर तो पुढे विचार करणार आहे की मला इंजिनिअरिंग करायचंय, त्याचे 5 वर्ष लागतील आणि जॉबसाठी इंजिनिअरिंग नंतर परत एमबीए करतात. तर बेटर वे कॉमर्स मधून एमबीए पर्यंत जा. जर सीए सीएस सीएमए करायचं नसेल तर त्याला जास्त स्कोप आहे. हा पहिला पॉईंट. दुसरा मुद्दा असा आहे की माझ्याकडे एक असा एक्झाम्पल आहे, मागच्या वर्षी भारतात फर्स्ट जो सीए मध्ये विद्यार्थी आला तो सायन्स मधला होता. 11वी 12वी त्याने काही एक्झाम दिली होती जेईची. इंजिनिअरिंग मध्ये त्याचा चांगला रँक आला, पण त्याला तो कॉलेज जसा पाहिजे तो मिळाला नाही. म्हणजे 2 वर्ष त्याचे खऱ्या अर्थाने वाया गेले होते. पण त्याने नंतर निर्णय घेतला की नाही, मी कॉमर्स साठी तयार झालाय. आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, तो विद्यार्थी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये सायन्स बॅकग्राऊंडचा असून पण ऑल ओव्हर इंडिया जिथे 2 लाख मुलं एक्झाम देतात त्यात फर्स्ट आला आणि तो आता इंटरमिजिएट मध्ये आणि मग फायनल मध्ये पण जाईल. तर खऱ्या अर्थाने कॉमर्स एज्युकेशन म्हणजे इट इज म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही हे कोर्सेस करतात त्यावेळेस तुम्हाला पैसे मिळतात आर्टिकलशिपच्या माध्यमातून. कोर्सच्या फीस जास्त नाहीयेत, रिझर्वेशन कुठंच नाहीयेत आणि साइड बाय साइड डिग्री करून तुम्हाला हे कोर्स म्हणजे आपण जसं LICचं ब्रीद वाक्य आहे, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी, तसे हे जे कोर्सेस आहेत सीए सीएस सीएमए, तुम्ही जर पास झालात तरी जॉब आहे आणि नाही झाला इन केस मध्येपर्यंत आलात किंवा नाही झालात तर जे सीएच्या ऑफिसमध्ये तुम्हाला ट्रेनिंग मिळते त्या बेसिसवर ज्युनियर अकाउंटंट, सिनियर अकाउंटंट या इझिली जॉब अवेलेबल आहे. जीएसटी नंतर सगळ्यात जास्त तुटवडा चांगल्या अकाउंटंटचा आहे. अच्छा. ईशा नायकवडी यांनी प्रश्न विचारलाय की कॉमर्स मध्ये मेन आणि ऑप्शनल सब्जेक्ट सांगा. व्हेरी गुड. हा प्रश्न आपल्याला कव्हर करायचा होता. ज्यावेळेस तुम्ही 11वी मध्ये ऍडमिशन घेणार आहात त्यावेळेस अकाउंट्स, इकॉनॉमिक्स आणि लँग्वेज, सेकंड लँग्वेज आणि इंग्लिश हे कंपल्सरी सब्जेक्ट आहेत. नंतर तुम्हाला सेक्रेटरियल प्रॅक्टिस नावाचा एक सब्जेक्ट असतो SP आणि त्याला ऑर असतो मॅथ्स. जर 10वी मध्ये मुलाचा मॅथ्स चांगला असेल तर त्यांनी मॅथ्स घ्यावं. त्याचा उपयोग पुढे कम्प्युटर लाईन मध्ये जाण्यासाठी, CS CMA मध्ये जाण्यासाठी होतो. पण जर मॅथ्सची भीती वाटत असेल तर तुम्ही मॅथ्स न घेता SP घेऊ शकता. SP हा सब्जेक्टचं नाव, सेक्रेटरियल प्रॅक्टिस. सेकंड थिंग म्हणजे लँग्वेज मध्ये बऱ्याचशा ठिकाणी गावाच्या ठिकाणी ज्या लँग्वेज आहेत त्या हिंदी, मराठी, इंग्लिश सेकंड लँग्वेज आहेत. पण तुम्ही पुण्या, मुंबई, औरंगाबाद सारख्या, नाशिक सारख्या ठिकाणी फॉरेन लँग्वेज तुम्ही घ्यायला पाहिजे. जर्मन वगैरे चांगला स्कोप आहे, त्यात पण पुढे करिअर करू शकता. आणि हे तुम्ही 11वीचा फॉर्म भरताना नक्की लक्ष द्या. आणि IT नावाचा एक सब्जेक्ट असतो जो कुठे काही कॉलेजमध्ये OCM ला ऑर असतो, काही कॉलेजमध्ये लँग्वेजला. तर तो जर तुम्ही करत असाल तर त्याला तुम्हाला स्कोरिंग वाढण्यासाठी होतो. आणि एक महत्वाचं, कॉमर्स जमेल त्यांनी इंग्लिश मिडियम मध्येच करायचं, कारण पुढचे सगळे कोर्सेस इंग्लिश मिडियम मध्ये. मी त्याच प्रश्नाकडे येणार होते की मग पुढचा प्रश्न असा असतो की मराठीतून कॉमर्स पण अवेलेबल आहे, पण इंग्लिशचे फायदे काय होऊ शकतात करिअरच्या दृष्टीने? प्रॅक्टिकली बघायला झालं तर आपली मराठी ही इंग्लिश मध्येच झालेली आहे. आपले 50% वर्ड्स इंग्लिश मध्ये. एखाद्या वेळेस मी शब्द वापरला व्यवस्थापन म्हणजे तो कळणार नाही, पण तो मॅनेजमेंट म्हणून कळेल. तर इंग्लिश कॉमर्सची तेवढी अवघड नसते. तर माझा हा सल्ला असेल, जरी 10वीत 35 मार्क मिळाले असतील तरी त्या विद्यार्थ्याने इंग्लिश मध्येच कॉमर्स करायला पाहिजे. म्हणजे मी मराठीचा विरोधक नाहीये, भाषा बोला, सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत, पण ही ग्लोबल लँग्वेज आहे ज्यात आपल्याला करिअर करणं सोपं जाईल आणि तो फायदेशीर ठरेल. माझ्याकडे एक 10वी मध्ये एकदा नापास झालेला विद्यार्थी इंग्लिश मध्ये 11वीत कॉमर्स मध्ये आला. काही परिस्थिती घरची खराब होती, त्याला 11वी मध्ये अकाउंट्स मध्ये 99 मार्क आहे, 12वी मध्ये 80% आणि आता तो CA फायनल मध्ये आहे. तर हे मराठीचं, मी मराठी मीडियमचा आहे, सेमी मराठी मीडियमचा आहे, मला जमेल का नाही, झेपेल का नाही हे डोक्यातून काढून टाका. हार्डवर्क करायची जर तयारी असेल तर नक्की कॉमर्स मध्ये चांगले करिअर अवेलेबल आहे.
अच्छा सर, अजून एक इंटरेस्टिंग प्रश्न एका विद्यार्थ्यांनी विचारलाय की सीए सोबत जीएसटी स्पेशलिस्ट बनायचं असेल तर स्कोप वाढू शकतो का? नक्की नक्की. आता सगळ्यात जास्त स्कोप जो आहे, सीएची जी प्रॅक्टिस वाढली आहे ती जीएसटी मुळे वाढलेली आहे. तर तुम्ही नक्कीच काही की जीएसटी ज्या आर्टिकलशिप फर्म मध्ये तुम्ही जॉईन कराल सीएच्या फर्म मध्ये, त्यांच्याकडे जीएसटीचा जर प्रॅक्टिस चांगली असेल तर तुम्ही जीएसटी स्पेशलायझेशन बनवू शकता, असं काहीच नाही. अच्छा. तर पृथ्वी पाटील प्रश्न विचारलाय, सीबीएसई कंटिन्यू ठेवलं जर कॉमर्स करताना तर काय फरक पडेल किंवा काय त्याच्यामध्ये? दोन गोष्टी आहेत. सीबीएसई कंटिन्यू करण्यात तुमच्या डोक्याचा ताण जाईल की तुम्ही म्हणणार 10वी पर्यंत माझा तोच कॉलेज होता, मला 11वी 12वीत मिळाला. पण त्यासोबत तुम्हाला दुसरा करिअर करताना वेळ देता येणार नाही मुलांना. आणि सीबीएसईतून कॉमर्स केलं म्हणजे एक स्टार जास्त मिळतो आणि महाराष्ट्र बोर्डातून केला म्हणून कमी मिळतो, अशातला काहीच भाग नाहीये. दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला जी 11वी मधून प्लॅनिंग करायची आहे त्याला वेळ मिळत नाही. सो माय सजेशन इज, जर ऑप्शनच नसेल तर गो फॉर सीबीएसई, पण तो ऑप्शन असेल तर महाराष्ट्र बोर्डातून केलेलं कधीही चांगलं. बऱ्याच विद्यार्थ्यांचा सर हा प्रश्न आपला कार्यक्रम सुरू झाला तेव्हापासून आहे की 10वीचा रिझल्टच आलेला नाहीये आणि जिओग्राफीचा मेन इश्यू जो आहे की पेपर आता होणार नाही किंवा काय जे सगळं चाललेलं आहे, तर यासाठी मग काय निर्णय घेता येईल विद्यार्थी आणि पालक दोघांचे? एक गोष्ट लक्षात घ्या, कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट मला तरी मनापासून हा वाटतो की यावर्षी रिझल्ट फार चांगले येते. म्हणजे तुम्ही ऑलरेडी पालक जे आहेत ते आर्थिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या फार जास्त टेन्शन मध्ये आहेत. तर ऍटलीस्ट गव्हर्नमेंट त्यामध्ये म्हणजे जास्तीत जास्त म्हणजे जिओग्राफी बद्दल तर असा निर्णय झाला की ऍव्हरेज मार्क धरून ते मिळतील, म्हणजे जिओग्राफी मध्ये ऍटलीस्ट तुम्ही नापास होणार नाही. सगळे विद्यार्थी पास व्हायचे चान्सेस जास्त आहेत, मी अनऑफिशियली बोलतोय. आणि सेकंड थिंग अशी आहे की हा जेव्हा पण होईल रिझल्ट येईल त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवून चाला की एवढ्या सगळ्या परिस्थिती देऊन पण जर तुम्ही पास होऊ शकत नसाल कॉमर्समध्ये म्हणजे 10वी मध्ये, तर खरंच फार कठीण आहे. तुम्ही परत एकदा प्रयत्न करा, स्वतःला विचारा आपण किती कमी पडतोय. पण 10वीचा निकाल प्रोबॅबली जूनच्या एंड पर्यंत यायला पाहिजे, म्हणजे आता जे सहसा सेकंड वीक मध्ये यायचं, लास्ट वीक पर्यंत येईल आणि त्याचा फायदा तुम्ही सगळ्यांनी घ्यायचा आहे. नक्कीच मला वाटतं ही एक चांगली संधी आहे विद्यार्थ्यांसाठी स्वतःचं पण परीक्षण करण्याची की आपण नक्की कशात कमी पडतोय. आशिष साठे प्रश्न विचारतायत, बीए इकॉनॉमिक्स बद्दल पण सांगा. बीए इकॉनॉमिक्स करताना तुम्हाला सेम 12वी नंतर जे कॉलेजेस कुठून करतायत दॅट इज इम्पॉर्टंट. पुण्याचं जर बोलत असाल तर फर्ग्युसन कॉलेज इज वन ऑफ द बेस्ट इन इंडिया. त्या व्यतिरिक्त तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन पण करायला पाहिजे, फक्त बीए इकॉनॉमिक्स न करता एमए इकॉनॉमिक्स करायला पाहिजे. आणि एमए इकॉनॉमिक्स करण्यासाठी पुण्यात इकॉनॉमिक्स साठी इन्स्टिट्यूट आहेत, वेगळे गोखले इन्स्टिट्यूट आहे, फर्ग्युसन कॉलेज आहेत, मॉडर्न कॉलेज, एसपी कॉलेज आहेत, इव्हन सिम्बॉसिस आहे. अशा ठिकाणून जर केलात आणि त्यासोबत तुम्ही स्टॅट्सचा साइड बाय साइड अभ्यास करायला पाहिजे. ज्यांना इकॉनॉमिक्स मध्ये जायचंय त्यांचा स्टॅट्स पण चांगला असेल तर पुढे गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये किंवा इक्विटी मार्केटमध्ये चांगली संधी होऊ शकते. राधिकांनी प्रश्न विचारला, इंटरमिजिएट नंतर आर्टिकलशिप करता येते का आणि त्या बाबतीत काय मग ओपिनियन्स लागतात? आता ऍक्च्युअल मध्ये फाउंडेशन नंतर आर्टिकलशिप जी करायचा जो नियम आहे तो फर्स्ट ग्रुप देताना, फर्स्ट ग्रुप झाल्यानंतर असे वेगवेगळे आहेत, दॅट इज अप टू स्टुडंट. ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही जर करत असाल तर आर्टिकलशिप त्यावेळेस सुरुवात करावी लागते. आणि आर्टिकलशिप म्हणजे काय, सीएच्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला प्रॅक्टिकल सगळं शिकायचं आहे. इट अगेन तुम्ही तुमच्या लोकल प्लेसवर करू शकता किंवा चांगली फर्म असेल तिथं करू शकता. अगेन आर्टिकलशिप करताना तुमचा ऑप्शन क्लिअर पाहिजे की तुम्हाला पुढे जॉब करायचा आहे का प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस करायची असेल तर आम्ही सांगतो मीडियम आणि स्मॉल फर्म मध्ये जा. जॉब करायचा असेल तर बिग 4 जे आहेत त्यांच्यामध्ये जायला पाहिजे. आर्टिकलशिपचा ऑप्शन जे इन्स्टिट्यूटचे नॉर्म्स आहेत, आता सीएस आणि सीएमए मध्ये पण 1-1 वर्षाची कंपल्सरी आर्टिकलशिप आलेली आहे. सीए मध्ये ही आर्टिकलशिप 3 वर्षाची आहे. एकदा फाउंडेशन नंतर सुरू होईल आणि नंतर ग्रुप झाल्यानंतर असेल. अच्छा. सृष्टी शिपेकर यांनी प्रश्न विचारलाय, सर पीएचडी बद्दल पण गाईड करा की कशा पद्धतीने, आता पीएचडी कशात करायचे हे त्यांनी मेन्शन केलेलं नाहीये, पण आपण कॉमर्सच्या दृष्टीने जर तुम्हाला पीएचडी करायची असेल तर 2 ऑप्शनने करता येतं. सगळ्यात पहिले तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन करणं कंपल्सरी आहे. कॉमर्स मध्ये असेल, मॅनेजमेंट मध्ये असेल. पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्हाला त्याची एंट्रन्स एक्झाम असते पीएचडीची, ती दिल्यानंतर क्लिअर केल्यानंतर तुमचा रिसर्चचा सब्जेक्ट द्यावा लागतो. तो याच्यावर आतापर्यंत कोणी रिसर्च केलेला नसावा, मग तुम्ही पीएचडी करू शकता. दिस इज वन वे. सेकंड वे, काही जण एमफिल करून मग पीएचडी करतात. तो प्रॉपर वे आहे की तुम्हाला रिसर्चची सवय लागते आणि मग तुम्ही करू शकता, पण तू पीएचडी करण्यासाठी एंट्रन्स एक्झाम कंपल्सरी. माया यांनी एक प्रश्न विचारलाय की आर्मी मध्ये जायचं आहे आणि प्लस कॉमर्स साइड आहे, तर मग या दोन्हीचं टायअप कसं होऊ शकेल आणि काय पद्धतीनं करावं लागेल? तुमचा फुल फोकस त्यावेळेस आर्मीशी रिलेटेड एक्झाम्स आणि त्या गोष्टीवर असायला पाहिजे. आणि कॉमर्सला जस्ट ग्रॅज्युएशन म्हणून तुम्ही प्रायोरिटी द्या, म्हणजे हे सेकंडरी ठेवायला पाहिजे. ऍट दॅट टाइम फक्त एक फर्स्ट क्लास मिळेल असा मिळतो कॉमर्समध्ये मिनिमम एफर्ट्स घेऊन, आणि त्यासोबत तुम्ही आर्मीवर फोकस करायला पाहिजे.
बरोबर. सर पुन्हा बीबीए आणि एमबीए बद्दल बरेचसे क्वेश्चन्स विचारले जात आहेत आणि मग आयएम्स मध्ये पण हे आहे का याबद्दलही पुन्हा बरेच विद्यार्थी विचारतात. आयएम्स काय आहे की भारतातले जे बेस्ट एमबीए इन्स्टिट्यूट आहेत इंदोरमध्ये, अहमदाबादमध्ये, कोलकातामध्ये आयएम्सचे इन्स्टिट्यूट आहेत. त्यामध्ये जर आपल्याला एमबीए करायचं असेल तर ग्रॅज्युएशन नंतर कॅट एक्झाम द्यावी लागते आणि 12वी नंतर एमबीए करता येतो या इन्स्टिट्यूटमध्ये. त्याची पण एक एक्झाम असते एंट्रन्स एक्झाम, ती देऊन तुम्ही इंटिग्रेटेड बीबीए त्यांच्याच इन्स्टिट्यूटमध्ये करून एमबीए करू शकता. जर 12वी नंतर करायचं नसेल तर बीकॉम करा. बीकॉम करताना 2.5 वर्षाचा वेळ मिळेल. त्या 2.5 वर्षात तुम्ही कम्प्लीट काही की पूर्ण एंट्रन्सची सीईटी, कॅट, ॲटमा या वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झाम होतात त्यांची तयारी करायची आणि मग एमबीए देऊ शकता. सुनीता गायके यांनी एक प्रश्न विचारलाय सर, अलीकडे इव्हेंट मॅनेजमेंटला खूप महत्व आहे, तर मग इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये काय करता येईल? ती कॉमर्सची लाईन असू शकते का आणि या सगळ्याबद्दल त्यांना शंका आहे. कॉमर्सच्या विद्यार्थ्याची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे तो वर्तुळाकार आहे, कुठेही फिट होऊ शकतो. त्याला जिथं पाठवलं ते पाण्यासारखं आहे, कोणत्याही फील्डमध्ये पाठवा, ही कॅन टेक हिज शेप. द ओनली थिंग इज इव्हेंट मॅनेजमेंट सध्या तरी आताच्या सिनारिओमध्ये कोणाला इव्हेंट मॅनेजमेंट वाल्याला विचारलं तर तो तुमच्यावर रागवेल, कारण सगळ्यात खराब वेळ बिझनेस वाईज त्यांच्यावर आहे सध्या तरी. परंतु इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये बरेचसे असे कॉलेजेस आहेत जे ऑनलाईन कोर्सेस पण देत आहेत आणि त्यासोबत तुम्ही ग्रॅज्युएट पण करू शकता. डिप्लोमा कोर्सेस पण आहे 2-2 वर्षाचे. ओके. जगदीश पवार यांनी प्रश्न विचारला आपल्याला की बिझनेस ओरिएंटेड ऑप्शन्स कॉमर्स धरून काय काय असू शकतात? व्हेरी गुड. जर तुमचा फॅमिली बिझनेस असेल तर खरं तर मुलांना बीकॉम झाल्यानंतर मुंबईमध्ये 2 असे चांगले इन्स्टिट्यूट आहेत की जिथं तुम्ही एमबीए इन फॅमिली बिझनेस करू शकता, जे इव्हन पुण्यात पण आहेत. तर तो एक ऑप्शन तुम्ही चांगला तुमच्या मुलांसाठी बघू शकता ज्यांना बिझनेस मध्ये टाकायचा आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचा ऑलरेडी एक्झिस्टिंग बिझनेस असेल तो तुमचा पाल्य आज न उद्या सांभाळणार आहे, पण तो एज्युकेट होऊन जो सध्या ट्रेंड चालू आहे तो शिकून जर तो त्यात आला तर नक्कीच तुमचा बिझनेस जो आहे तो मल्टिपल मध्ये ग्रो करेल. अजून एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे की 11वी उशिरा चालू होणार आहे आता माहिती आहे, विनय यांनी प्रश्न विचारलाय, तर आम्ही अभ्यास कधी चालू करायचा? आतापासून करा. मी तर म्हणतोय माझ्या चॅनलवर पहिला व्हिडिओ आजच श्री गणेश करा तुम्ही. इंट्रोडक्शन ऑफ बुक कीपिंग एंड अकाउंटन्सी असा सोपा, मी मराठीत पण व्हिडिओ ठेवलेत, हिंदीत पण ठेवलेले आहेत. सो आप हिंदी मराठी कोई भी वीडियो देख सकते हो एंड उसके साथ साथ आपको नोट्स चाहिए, गवर्नमेंट ने पीडीएफ पे सारे नोट्स अवेलेबल करके दिए हैं, वी कैन ऑल्सो सेंड टू यू. एंड देन आफ्टर दॅट फ्रॉम 1 जून आम्ही जे हे क्लासेस सुरुवात करतोय कॉलेज आणि क्लासेस ऑनलाईन, वी आर स्टार्टिंग फ्रॉम 15 जून. 15 जून पासून आम्ही चालू करतोय आणि आम्ही जेव्हा पुण्यात हा क्लास घ्यायचो सगळ्या विषयाचं वगैरे फिजिकल, त्याची फीस 30 आणि 35,000 वर्षभराची असायची. सध्याची कंडिशन बघून सगळे सब्जेक्ट इन्क्लुडिंग टेस्ट सिरीज, इन्क्लुडिंग रिव्हिजन, सगळं आम्ही त्याची फीस फक्त 15,000 रुपये ठेवली. त्यात पण एखादा विद्यार्थी म्हणत असेल की सर मला सगळे विषय नाही, फक्त अकाउंट अवघड जातो, तर तो फक्त आम्ही 6,000 रुपयाला शिकवणार. आणि कॉलेज पूर्ण वर्षभरात फक्त 10,000 रुपयासाठी आम्ही त्यांना पूर्ण वर्षभरासाठी कॉलेजमध्ये पण ऍडमिशन. आता यापेक्षा आम्ही जास्त काहीच करू शकत नाही. नक्कीच. सर ऍम्बिशियस क्लासेसच्या ऍडमिशन्स कधीपासून ओपन होत आहेत असा प्रश्न निशा यांनी विचारला आणि अजून 2-3 शुभस्य शीघ्रम, तुम्ही आजपासून पण फोन करून ऍडमिशन घेऊ शकता. यासाठी आपल्या पेजवरती आपले पेजवर आहेत ते तुम्ही फॉलो करू शकता. अभ्यासाबद्दल तुम्ही खूप छान मुद्दा मांडलात. खरं तर अभ्यास ही नेव्हर एंडिंग प्रोसेस असावी, म्हणजे कधीच तो थांबू नये. त्यामुळे आता ही सगळी परिस्थिती अशी आहे म्हणून विद्यार्थ्यांनी मला वाटतंय फार त्याचा फायदा न घेता अभ्यासात राहिलेलं जास्त चांगलं आहे त्यांच्या करिअरच्या दृष्टीने. ऍक्च्युअल मध्ये ही ऑपॉर्च्युनिटी आहे. म्हणजे पालक जर ऐकत असतील हा शो, की तुम्ही जर बघितलं असेल की मागच्या 50 दिवसापासून या मुलांनी मोबाईल, टीव्ही आणि खाली त्यांना जाता येत नाही, तुमचं डोकं, या 3 गोष्टी खाल्ल्या असतील. तर आता जर खऱ्या अर्थाने तुम्हाला त्यांचा टाइम मॅनेज करायचा असेल तर मी 2 ते 3 तास त्यांना एंगेज करू शकतो माझ्या लेक्चर्स मधून आणि नोट्स मधून. आपण त्यांचा फीडबॅक घेऊ शकतो आणि ज्या गोष्टीची सुरुवात तुम्ही लवकर केली, म्हणजे तुम्ही कोणत्याही सीए ला विचारा, कॉमर्स ग्रॅज्युएटला विचारा, 11 कम्प्युटरचे बेसिक्स ते पण तुम्ही घरी बसून शिकू शकता. आणि त्यासोबत या मुलांनी फॉरेन लँग्वेज शिकायची असेल, प्रत्येक गोष्ट युट्यूबवर अवेलेबल आहे, त्यावर मुलांनी वेळ घातला तर जास्त चांगलं. सर सीए साठी कोचिंग किती इम्पॉर्टंट आहे आणि सेल्फ स्टडी कशा पद्धतीने, असा प्रश्न राधिका बाधी. फार चांगला आहे प्रश्न. की ऍक्च्युअल मध्ये सीए इन्स्टिट्यूट मध्ये जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करता फाउंडेशन साठी, इन्स्टिट्यूट कडून तुम्हाला कोर्स मटेरियल मिळतो, तुम्ही स्वतः अभ्यास करू शकता. फक्त कोचिंगचा फायदा असा होतो की तुम्हाला शॉर्टकट्स कळतात, इम्पॉर्टन्स कळतो आणि ते कन्सेप्ट थोडे अवघड असल्यामुळे कोणीतरी शिकवायला पाहिजे. आणि सध्याच्या या कंडिशन मध्ये, म्हणजे ज्यावेळेस सीए फाउंडेशनची फीस 70 आणि 80,000 रुपये होती, आता ऑनलाईन मध्ये 20 आणि 25,000 रुपयाला पूर्ण कोर्स अवेलेबल आहे. म्हणजे इव्हन आपले जे माझे जे टायअप आहेत अग्रवाल क्लासेस,
त्यांच्याकडून हा कोर्सेस तुम्हाला हे कोर्सेस मिळू शकतील आणि एकदम रिझनेबल प्राइस मध्ये जोपर्यंत विद्यार्थी पास होत नाही ते लोक सपोर्ट देतात. अच्छा सर, लँग्वेजेस बद्दल आपण मगाशी बोललो, फ्रेंच, जॅपनीज, तर याचा कॉमर्स मध्ये कसा उपयोग होऊ शकेल करिअरच्या दृष्टीने असा एक प्रश्न. माझ्या बऱ्याचशा स्टुडंट आहेत, कमीत कमी 7 ते 8 आहेत ज्या आता रिसेंट मधल्या. एका स्टुडंटने जर्मनच्या सगळ्या लेवल्स पास केलेल्या आहेत, एकने जॅपनीज केलेल्या आहेत आणि त्या घरी बसून ट्रान्स्क्रिप्शनचा जॉब करतात, बुक वगैरे ट्रान्सलेट करतात, डॉक्युमेंट ट्रान्सलेट करतात. अँड यू वोंट बिलीव्ह, रोज 4 ते 5 तास काम करून त्यांना महिना 40 ते 50 हजार मिळतोय. आणि इव्हन आजकाल 7वी पासून शाळेत जर्मन आणि फ्रेंच शिकवण्यासाठी टीचर्स पाहिजेत. इफ यू टीच फॉरेन लँग्वेज ऑल्सो टू द टेक्निशियन टू द स्टुडंट, तरी त्यामध्ये फार चांगला स्कोप आहे. अच्छा, अजून एक प्रश्न सर, की करिअर ऑप्शन्स आपण बघतोय, पण अभ्यासाच्या दृष्टीने जेव्हा फाउंडेशनचा अभ्यास असतो तो 12वी पासून चालू करावा का, आणि त्या दृष्टीने काय मार्गदर्शन? आपला हा कार्यक्रम आज ठेवण्यामागचा पर्पज असतोय की तुम्ही जगाच्या मागे राहू नका. यू शुड स्टार्ट युअर स्टडी फ्रॉम 11th इटसेल्फ. 11वीचे 3 महिने पहिले बेसिक शिकून घ्या कॉमर्सचं, मेनली अकाउंट्स आणि इकॉनॉमिक्स या 2 सब्जेक्टचा. आणि नंतर इमिजिएटली ऑक्टोबर पासून तुम्ही सीए फाउंडेशनचा अभ्यास सुरुवात करायला पाहिजे. 2 वर्षाचा वेळ मिळेल. मी तुम्हाला चॅलेंज करतो, सिन्सिअरली जर क्लासेस केलेत, होमवर्क केला, तर असा एकही विद्यार्थी आजपर्यंत सीए फाउंडेशन फेल झालेला नाहीये. आमच्याकडे तरी अग्रवाल क्लासमध्ये जिथे आपण सीएचे घेतो, पासिंग पर्सेंटेज असे जी मुलं जे 11वी पासून सीएचा क्लास लावतात त्यांचा 80 ते 90%, इन्स्टिट्यूटचा 20-22% रिझल्ट येतो. पण 11वी पासून जे विद्यार्थी आहेत त्यांचा 80-90% येतो. अच्छा तर सीबीएसई आणि स्टेट बोर्डच्या सिलेबस मध्ये किती फरक आहे आणि विद्यार्थ्यांनी नेमकं काय चूज फार जास्त फरक आहे. सीबीएसईचा जो सिलेबस आहे तो स्टेट बोर्ड पेक्षा नियर अबाउट ट्वाइस आहे, डबल आहे. सीबीएसई मध्ये थेरॉटिकल पार्ट जास्त आहे, स्टेट बोर्ड मध्ये न्यूमेरिकल पार्ट जास्त आहे. आणि कॉमर्स जो आहे तो न्यूमेरिकल वर जास्त चालतो. सीबीएसई ज्या कॉलेज किंवा शाळांमध्ये तुम्ही ऍडमिशन घेणार असाल तिथं जर सगळ्या गोष्टी फार प्रॉपर असतील, कारण याचे क्लासेस पण नसतात सीबीएसईचे, आपण ते पण प्रोव्हाइड करायला सुरुवात करतोय. आणि त्यांची फीस, समजा मी कॉमर्स 11वी पूर्ण वर्षभरात 6,000 शिकवतो अकाउंट्स, तर सीबीएसईचा जर 11वीचा विद्यार्थी आला तर आम्ही 25,000 रुपये फीस घेतो आणि पॅरेंट्स देतात पण. म्हणजे कारण त्यांचा सिलेबस अवघड आहे, इथं 12 टॉपिक आहे, तिथे 25 आहे. अच्छा, दोन्ही शिकल्यानंतर पुढे फेल कोणी होतं का? दोन्ही पण होत नाही. सीए झालेले विद्यार्थी मॅक्सिमम या बोर्डचे आहेत, त्या बोर्डचे तर आणखी येत आहेत. सो देर इज नो डिफरन्स इन द डिग्री. ग्रॅज्युएशन परत सीबीएसई मध्ये नसणार आहे, तो नॉर्मल असणार आहे. सो माय सजेशन इज इट पॉसिबल गो फॉर महाराष्ट्र. अच्छा, ग्राफिक डिझाईन बद्दल पण सांगा, असाही एक सारखा प्रश्न आपल्याला विचारला जातो. ऍक्च्युली अॅनिमेशन असेल किंवा मग मल्टीमीडिया असेल त्या फील्डला पण फार जास्त स्कोप आहे. मी तुम्हाला म्हणेल की आता सरकारने, महाराष्ट्र सरकारने मेनली तुमच्या मुलांच्या कल चाचणी केलेल्या आहेत. त्यात काय आलेलं आहे, तो जर क्रिएटिव्ह असेल तर ग्रॅज्युएशन हे अकॅडमिक एज्युकेशन चालू ठेवा. त्यासोबत पुण्यात किंवा बऱ्याचशा ठिकाणी ऑनलाईन कोर्सेस अवेलेबल आहेत किंवा चांगल्या इन्स्टिट्यूट मधून जर त्या मुलात क्रिएटिव्हिटी असेल तर नक्की ग्राफिक डिझाईनला फार चांगला ऑप्शन आहे, प्रोव्हाइडेड त्या मुलात ती क्रिएटिव्हिटी पाहिजे. एमबीए पीएचडी बद्दल सुद्धा सर प्रश्न. एमबीए मधून पण कोणताही पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर वेदर एमए असेल, एमबीए असेल, एमकॉम असेल, त्यांना एंट्रन्स एक्झाम द्यावीच लागते आणि त्यानंतरच पीएचडी करता येते. आणि पीएचडी नंतर काय होतं हे पण काही जणांना माहित नाही. काही जण पीएचडी फक्त नावाच्या पुढे डॉक्टर लागतं म्हणून करतात, तर खऱ्या अर्थाने पीएचडी नंतर फक्त आणि फक्त तुम्हाला टीचिंग मध्ये स्कोप आहे. अच्छा, अजून एक सर, एक महत्वाचा प्रश्न मगासपासूनच विचारला जातोय की गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सेक्टर आताची सगळी परिस्थिती बघता सिक्युअर जास्त कोण आहे याच्यासाठी हा त्यांनी प्रश्न विचारलाय, की मग कुठलं करिअर निवडणं जास्त चांगलं आहे. पण तो शेवटी गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला करिअर करता येणं हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे त्याच्यात. सध्याची सरकारची परिस्थिती बघून तरी असं वाटत नाहीये की गव्हर्नमेंटमध्ये फार मोठ्या ओपनिंग्स होतील आणि ओपनिंग झाल्यानंतर तुम्ही त्यात टिकणार. सगळे हर्डल्स पार करून, रिझर्वेशन, कॉम्पिटिशन, बाकी जे आपण मधल्या गोष्टी बोलतो त्या सगळ्या. सो ऑलवेज देर इज अ स्कोप टू द प्रायव्हेट थिंग. आणि प्रायव्हेट मध्ये ऑपॉर्च्युनिटी तुमच्या वर्कला आहे, तुमच्या टॅलेंटला आहे. तर तुम्ही किती चांगला फाउंडेशन तयार करून अभ्यास केलाय त्यावर डिपेंड करतं की ऑपॉर्च्युनिटी कशात आहेत. मी असं म्हणतो की ऑपॉर्च्युनिटी वर्ड इज चेंज पर्सन टू पर्सन. ज्याची हार्डवर्क करायची तयारी आहे तो स्वतःच्या पायावर स्वतःचा सुरुवात. मी ज्यावेळेस एमकॉम होतो तेव्हा सीएचे क्लासेस घेतलेत, मी सीए नाहीये. सो इट डिपेंड्स की तुम्ही कसं त्या संधीचा फायदा घेता आणि त्यावर ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट होतात. बरोबर. सर, एमबीए करावं का कॉमर्स ग्रॅज्युएट झाल्यानंतर, आणि मग त्याचा कितपत फायदा होतो असा एक प्रश्न आहे. कारण तुम्ही आज जर 11वी पासून एमबीएचं बोलत असाल तर ही गोष्ट आजपासून 7 वर्षानंतरची आहे. 7 वर्षानंतर त्याला काय स्कोप राहणार आहे, किंवा एमबीएचा कोर्स पहिले 5 स्पेशलायझेशन होते, आता 25 आहेत. त्यावेळेस पर्यंत 100-110 होतील आणि मे बी तुम्ही पुण्यात बसून सिंगापूरहून एमबीए करू शकाल.
कारण एज्युकेशन पूर्ण ग्लोबल होत चाललेलं आहे. तर नक्कीच MBA कोर्स हा बिझनेस साठी फार चांगला आहे. तुमची पर्सनॅलिटी तशी पाहिजे, नवीन नवीन गोष्टी शिकून घ्यायची तयारी, इंग्लिशचा बेस चांगला करा या काळात, तर नक्कीच MBA फार चांगला करिअर ऑप्शन. मला वाटतं बरेचसे आपण जर प्रश्न कव्हर केलेले आहेत आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न हे न थांबणारेच असणार आहेत. तुम्हाला समअप करायचं आहे? येस येस. मुलांना मी सगळ्या गोष्टी आपण ज्या डिस्कस केल्या त्या नीट ऐका मी काय काय बोलतोय. सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्हाला कोणताही करिअर डिसिजन घेण्यासाठी अडचण येत असेल मेनली कॉमर्ससाठी, तर कृपया करून आमच्या क्लासच्या नंबरवर किंवा मला कॉन्टॅक्ट करा. मी 1 to 1 वेळ देईल. तुम्ही माझ्याकडे क्लास नाही लावला तरी चालेल, मी जे कॉलेज म्हणतोय तिथे ऍडमिशन घेतला नाही तरी चालेल, आपल्याला कॉमर्समध्ये चांगला करिअर घडवायचा आहे. एवढं पुण्याचं काम मी या कोरोनाच्या ह्याच्यात करू शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्हाला क्लास न लावता क्लासचे नोट्स पाहिजे, ते पण तुमच्या घरी घरपोच मिळतील. तिसरी महत्वाची गोष्ट, कॉलेज आणि क्लास सगळं जर माझ्याकडे पाहिजे असेल, सगळं अवेलेबल आहे. वर्षभराची फीस 15,000 क्लासची, 10,000 कॉलेजची, यात तुम्हाला पुण्यात ऍडमिशन मिळेल. चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाचं, करिअर डिसाईड करताना 11वी पासूनच करा. म्हणजे 1 जून पासून तुम्ही अभ्यासाला लागायला पाहिजे. रिझल्ट येईल नाही येईल काही असेल तरी तुमची तयारी सुरू करा. या चॅनलवर माझे इंट्रोडक्शनचे व्हिडिओज आहेत, ते बघा. पुढचे बघू नका, ते लगेच कळणार नाही. तर तो बघून तुम्ही सुरुवात करू शकता. आपण 11वीचे क्लासेस 15 जून पासून चालू करतोय आणि करिअर 11वी पासूनच CA, CS आणि CMA ची तयारी पण मी करून घेतो. त्यासाठी पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि या व्यतिरिक्त तुमचे कोणतेही प्रश्न असतील, हा जो युट्यूबचा चॅनल आहे अँबिशियस कॉमर्स क्लासेस, किंवा माझा पेज आहे, किंवा हा इंस्टाग्रामचा आहे, या सगळ्या ठिकाणी तुम्ही प्रश्न टाका. आज मे बी 2-3 हजार प्रश्न येतील, मी सगळ्यांची उत्तरं द्यायचा प्रयत्न करेल. 1 to 1 कॉल करा. आणि मेनली आता जर तुमचे कोणी मित्र 12वीत असतील, कॉलेजेस बंद आहेत, घरी ती मुलं आहेत, तर त्यांचे पण ऑनलाईन क्लासेस सुरुवात झालेले आहेत. मी एक माझी सामाजिक जबाबदारी समजून त्यांचा अर्धा सिलेबस पास होईपर्यंत सगळा युट्यूबवर फ्रीमध्ये टाकलेला आहे. ते विद्यार्थी तो पण अटेंड करू शकतात. आणि नक्की तुम्ही याचा फायदा घ्या. आणि वेळ खराब आहे, परंतु जसे चांगले दिवस गेलेत वाईट आले, तर वाईट पण जातील, चांगले दिवस पण येतील. आणि आपण फक्त धीर धरून फक्त करिअरची प्लॅनिंग आजपासूनच करा. सो थँक्यू फ्रेंड्स. नक्कीच. मला वाटतंय प्रोफेसर डॉक्टर नवनीत मानधनी सरांनी खूप योग्य असं मार्गदर्शन केलं आणि त्याचबरोबर त्यांनी विद्यार्थ्यांसाठी खूप काही गोष्टी अवेलेबल करून दिलेल्या आहेत आत्ताच्या काळामध्ये. सो आजूबाजूची परिस्थिती निगेटिव्ह वाटत असली तरी आपण किती पॉझिटिव्ह राहू शकतो या सगळ्यामध्ये, आणि करिअरच्या दृष्टीने पॉझिटिव्हली विचार करायचा असेल तर नवनीत मानधनी सरांसारखे अनेक सर आपल्या सोबतीला आहेतच. तुम्हालाही अँबिशियस क्लासेसमध्ये जर ऍडमिशन घ्यायची असेल किंवा अँबिशियस क्लासेसच्या आजच्या या सगळ्या आमच्या FB लाईव्ह बद्दल पुन्हा एकदा काही बघायचं असेल तर आमच्या FB पेजला, इंस्टाग्रामला आणि युट्यूब चॅनलला तुम्ही भेट देऊ शकता. तिथेच आमचे फोन नंबर सुद्धा आहेत. तुम्हाला ऍडमिशन संदर्भातल्या किंवा पुढच्या कुठल्या करिअर संदर्भातल्या काही गायडन्सची आवश्यकता असेल तर तुम्ही नक्कीच आम्हाला कॉल करू शकता. आणि मेनली या पूर्ण प्रोग्रामचा एक आपण प्रॉपर एडिटिंग करून एक एपिसोड तयार करणार आहोत. तो आपला पुण्यातला न्यूज चॅनल आहे पुणे दर्पण, त्यातून तुम्हाला मिळेल. आणि त्यासोबत युट्यूबवर पण ही लिंक अवेलेबल असेल. सो थँक्यू फ्रेंड्स. थँक्यू सर. थँक्यू. ऑल द बेस्ट. एंड कर सगळे तिकडचं केलं. अंदाजे केलं, म्हटलं 1 तास होताना म्हणल्या, कारण